श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सखी साजनी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव मनापासून स्वागत करते. चला तर श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. त्यांच्या लेखाचं नाव आहे मनाचे अंतरंग. एक जपानी तरुण झेन साधूकडे गेला. जीवनात सुखी होण्यासाठी माणसाकडे काय असले पाहिजे याची एक यादी त्याने तयार केली होती. त्यामध्ये 25 गोष्टींचा समावेश होता. मोठा बंगला, देखणी व समजूतदार पत्नी, 4 चाकी गाडी, भरपूर उत्पन्न, उत्तम व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. ती यादी त्या झेन साधूला देत तो तरुण म्हणाला, आपण माझ्यापेक्षा अनुभव संपन्न व प्रज्ञावान आहात, तेव्हा या यादीत अजून काही टाकायचे का, ज्यामुळे मनुष्य जीवनात सुखी होईल. त्या झेन साधूने ती यादी वाचून मंद स्मित करत त्या यादीवर पेनाने फुली मारून त्या कागदावर एकच वाक्य लिहिले, आनंदी व समाधानी मन. श्रोतेहो, आपले मन जर शांत व आनंदी समाधानी ठेवता येत नसेल तर कितीही भौतिक संपत्ती, मानमरातब, प्रतिष्ठा प्राप्त झाली तरी त्याचा नीट उपभोग घेता येणार नाही. मार्लिन मॅन्रोसारखी प्रसिद्ध नटी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, कोट्यवधी रुपयांची मालकीण असताना तरुणपणीच आत्महत्या करते. आज पश्चिमेकडे ऐश्वर्य, संपन्नता असून मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. लोक शरीराकडे लक्ष देऊ लागले आहेत, पण मनोबलतेकडे दुर्लक्ष करत आहेत. माणसाचे अंगबळ पावलोपावली त्याच्या उपयोगी पडते, पण माणूस जर मनाने खचला तर हत्तीचे बळ असून देखील तो नाउमेद होतो. ऐन कुरुक्षेत्रात हतबल झालेल्या अर्जुनाला विमनस्कता प्राप्त झाल्यामुळे महत्त्वाच्या क्षणीच त्याचा अवसानघात झाला होता. श्रोतेहो, 90% आजार हे मानवी मनाशीच संबंधित असतात. मन हे जीवन नौकेचा मूलाधार आहे. बरेच लोक भेटतात, कुणाचे प्रपंचात मन नसते. कोण म्हणते माझं मन त्याला स्वीकारतच नाही. कोण म्हणतं माझ्या मनातून ते जातच नाही. कोण म्हणतं माझ्या मनात भीतीच बसली, मनातून उत्साहच गेलाय. श्रोतेहो, मन थाऱ्यावर नसेल तर समोरची वस्तू असूनही दिसेनाशी होते. मनाची खिन्नता, सुन्नता ही जीवनरस आटवून टाकते. मन हेच मोक्ष साधन असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहून लोकांची मानसिकता संस्कारित करण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराज पण म्हणत, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा ते. आपल्या जीवनाची खरी नियामक शक्ती हे आपले मन हीच आहे. तुमचे मनच तुमचा भाग्योदय घडविल. या मनाची उपेक्षा करू नका. माणसाचे मोठेपण मनोजयात असते. मनोजयामुळे मनातील विकारांवर ताबा मिळवता येतो व जीवनातील आनंद यात्रेला सुरुवात होते. मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंगतरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. सर्व संकल्प विकल्पांचे स्थान म्हणजे मन. सारे वेग, आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठाई. आत्मप्रभुत्वाची साधना घडते ती मनाच्याच अंतरंगात. हत्तीला बघून आश्चर्य वाटते, अरे बापरे असे शब्द निघतात. वाघ, सिंह बघून भीती वाटते. हरणाला बघून मन सुखावते. सशाला बघून प्रेम करावेसे वाटते आणि माकडाला बघून गंमत वाटते, कारण मनाला त्याचा मित्र भेटतो. मनाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्हणोनी ऐसा कैसा घडेल, जे मरकट समाधी घेईल. मन चंचल आहे, अस्थिर आहे. त्याच्याशी हळुवारपणे निसर्ग नियमाला अनुसरून मैत्री करा. मनात प्रचंड ऊर्जा असते. ही प्रचंड व नग्न ऊर्जा तुम्ही बळजबरीने दाबण्याचा प्रयत्न केला तर ती अधिकच उसळून आजारपणाकडे, नैराश्याकडे नेते.
म्हणून भावभावनांचे दमन करू नका, त्यांना योग्य ती वाट करून द्या. आपल्या भावना व्यक्त करा. मनाशी घट्ट मैत्री साधली तर ते आपले परम कल्याण करते, पण शत्रुत्व घेतले तर ते आपणास उद्ध्वस्त करते. म्हणून सकारात्मक विचारांची मनात पेरणी करा. रोज सकाळ संध्याकाळ 10 मिनिटे डोळे मिटून शांत बसा. तोंड बंद असू द्या. डोळ्यांवर दाब येऊ देऊ नका. चेहऱ्यावर ताण येऊ देऊ नका. व येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा. या माध्यमातून मनाला सबल करून त्याची आभाळपट्टी श्वासाच्या कुंचल्याने निर्मळ करा. हळूहळू मनाच्या अंतरंगात असलेल्या आनंदाची अनुभूती घ्या. धन्यवाद.